हे परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत आणि जे वचन आहे पहिले राजे 19 अध्याय आणि वचन 1 ते 18 मी वाचणार आहोत. फर्स्ट किंग चॅप्टर 19 वर्ड्स 1 to 18. पहिले राजे अध्याय 19 वचन 1 ते 18. फर्स्ट किंग चॅप्टर 19 वर्ड्स 1 to 18. एलियाने काय काय केले तसेच त्याने सर्व संदेष्टे तरवारीने कसे वदिले हे सगळे अहाबाने इजबेलीत कळविले. तेव्हा इजबेलीने जासूत पाठवून एलियास बजाविले की संदेष्टाच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करोत. हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. तो यहुदातील बेरशेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकरास ठेविले. तो स्वतः रानास एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रत्माच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले. माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एका देवदूताने त्यास स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याचकडे आला व त्याला स्पर्श करून म्हटला, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावायचा आहे. त्याने उठून ते अन्न पाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. तो तेथे जाऊन एका गुहेत राहिला. तेव्हा पहा, परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले. तो त्यास म्हणाला, एलिया, तू येथे कशासाठी आलास? तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर, याचविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडिले, तुझ्या वेद्या मोडून टाकिल्या, तुझे संदेष्टे तरवारीने वधिले. मीच काय तो एकटा उरलो आहे आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहे. त्याने त्यास म्हटले, तू येथून बाहेर निघून जा, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा. तेव्हा पहा, परमेश्वर जवळून जात असता त्याच समोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारित व खडक फोडीत होता, पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला, पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत मंद वाणी झाली. एलियाने ती ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले व बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्यास वाणी ऐकू आली ती अशी, एलिया, तू येथे कशासाठी आलास? तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर, याचविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडिले, तुझ्या वेद्या मोडून टाकिल्या, तुझे संदेष्टे तरवारीने वधिले. मीच काय तो एकटा उरलो आहे आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहे. परमेश्वर त्यास म्हणाला, तू परत दिमिश्काच्या रानाकडे जा. तेथे जाऊन पोहोचलास म्हणजे हजाएलास अभिषेक करून आरामावर राजाने निमशीचा पुत्र येहू यास अभिषेक करून इस्रायलवर राजाने तसेच आबेल महोला येथील शापाटाचा पुत्र अलिशा यास अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टाने हजाएलाच्या तरवारीपासून जो सुटेल त्यास येहू मारील आणि येहूच्या तरवारीपासून जो सुटेल त्यास अलिशा मारील. तरी पण पहा, इस्रायलांपैकी 7,000 बाल मूर्तीपुढे गुडघे टेकिले नाहीत व त्यातल्या एकानेही आपल्या मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही. त्यास मी वाचवीन. हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वराचं हे पवित्र वचन आम्ही ऐकलेलं आहे आणि या वचनामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला लक्षात येते की एलिया संबंधी काही महत्त्वपूर्ण गोष्टी नमूद केलेल्या आहेत. एलिया एक प्रभावशाली असा एक देवाचा संदेष्टा किंवा एक पराक्रमी मनुष्य म्हणून प्रियांनो एलियाकडे पाहिल्या जातं. एलिया म्हणल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर एक घटना येते की याला अग्नीचा संदेष्टा सुद्धा म्हणलं जातं. परंतु प्रियानो, या अध्यायामध्ये ज्या वेळेस आम्ही पाहतो त्यावेळामध्ये एलिया एक हतबल मनुष्य आम्हाला असा तो दिसतो. ज्या वेळेस प्रियानो आम्ही अध्याय 17 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की एलिया एक नम्र स्वभावाचा किंवा नम्र असा एक व्यक्ती म्हणून प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये
दुष्काळ त्या देशामध्ये पडतो आणि दुष्काळ पडल्यानंतर पियांनो एलिया एका विधवेकडे जाऊन तो एका भाकरीची मागणी तो करतो. ती नम्रता पियांनो एलियाच्या या प्रसंगातून आम्हाला पाहायला मिळते. अध्याय 17 मध्ये. अध्याय 18 मध्ये प्रियांनो एलिया एक वीर शूरवीर असा एक प्रियांनो एक योद्धा किंवा एक शूरवीर असलेला प्रियांनो एक व्यक्ती मनुष्य म्हणून प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतो की ज्याने बालाचे किती संदेष्टे मारले? 450 संदेष्टे त्याने मारले. तोच एलिया अध्याय 19 मध्ये आम्हाला एका मानवी स्वभावाचा असलेला एलिया आम्हाला पाहायला मिळतो. हालेलुया. एलिया व्यक्ती एक, पण त्याचे पात्र वेगवेगळे आहेत. त्याच्या जीवनामध्ये आलेल्या परिस्थितीला प्रियांनो ज्यावेळेस तो सामना करतो त्या परिस्थितीनुसार प्रियांनो त्याच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला तो नम्र व्यक्ती दिसतो, तो एक वीर व्यक्ती दिसतो, तो एक मनुष्य स्वभावाचा व्यक्ती सुद्धा म्हणून आम्हाला पाहायला मिळतो. आणि त्याच्या संबंधी याकोबाच्या पत्रामध्ये अध्याय 5 आणि वचन 17 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. जेम्स चॅप्टर 5 वर्स 17. याकोब 5 आणि वचन 17 आम्हाला काय सांगतं की एलिया आपल्या सारख्या स्वभावाचा मनुष्य किंवा माणूस तो होता. वाचूयात वचन. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही. ओके. म्हणजे या वचनातून आम्हाला लक्षात येतं की एलिया कसा होता? आपल्या स्वभावासारखा. हालेलुया. हालेलुया. म्हणजे मनुष्यासारखा स्वभाव त्याचा होता. परंतु एक वचन आम्हाला लक्षात येतं की एलिया एक संदेष्टा आहे, एलिया एक वीर व्यक्ती आहे, एलिया मनुष्य स्वभावाचा व्यक्ती आहे. हालेलुया. स्वामी, आजच्या या वचनातून एक महत्वपूर्ण गोष्ट मी तुमच्या समोर पियानो मांडू इच्छित आहे की एलिया जरी संदेष्टा आहे, एलिया जरी पियानो एक नम्र त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते, एलिया जरी एक वीरतेचा स्वभाव किंवा वीरता असलेला पियानो एक मनुष्य आहे, परंतु पियानो एलिया एका मनुष्य स्वभावाचा किंवा मानवीय स्वभावाचा पियानो एक व्यक्ती सुद्धा तो आहे. सुप्रियानो, या स्वरूपाची परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते आणि या परिस्थितीनुसार पियानो आज आम्ही एलियाच्या जीवनातून आम्ही शिकणार आहोत की वचन 9 आम्ही वाचूयात. पहिले राजे 19 आणि वचन 9. तो तेथे जाऊन एका गुहेत राहिला. तेव्हा पहा, परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले. तो त्यास म्हणाला, एलिया, तू येथे कशासाठी आलास? ओके. ज्यावेळेस पियानो एलियाने 450 संदेष्टे जे बाल देवताचे होते पियानो, इजबेलीच्या आणि आहाबाच्या प्रियांनो आधिपत्याखाली असलेले प्रियांनो हे जे बाल देवताचे संदेष्टे आहेत 450 संदेष्टे यांचा वध त्याने केला. कारण कर्मेल डोंगरावरती घडलेली जी घटना आहे, त्या कर्मेल डोंगरावरची घडलेली घटना आपण प्रत्येक जण आपल्याला माहिती आहे की त्या कर्मेल डोंगरावरती एलियाने सुद्धा पियानो आपला यज्ञ अर्पण केला आणि बाल देवताच्या संदेष्टांनी सुद्धा त्या बाल देवताच्या याजकांनी सुद्धा पियानो त्या ठिकाणामध्ये त्यांनी जे यज्ञ आहे तो सुद्धा अर्पण केला. परंतु एलियाच्या या यज्ञावरती स्वर्गातून आकाशातून पियानो अग्नी उतरला आणि त्या अग्नीने पियानो तो यज्ञ भस्म केला, तो ग्रहण केला. आणि त्या वेळामध्ये पियानो ठरल्याप्रमाणे एलियाने काय केलं, त्या सर्व 450 संदेष्टाला पियानो त्याने तलवारीने त्याने त्यांचा वध केला. म्हणजे त्याची वीरता मला अध्याय 18 मध्ये पाहायला मिळते. आणि ही एक महत्वपूर्ण मोठी घटना घडल्यानंतर आता इजबेली पर्यंत याची सर्व खबरबात जाते. आणि काय होतं त्या ठिकाणामध्ये आहाबाने इजबेलीस ही सर्व बातमी कळवली. तेव्हा इजबेलीने जासूद पाठवून एलियास बजाविले की संदेष्टांच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करो. ही गोष्ट प्रियांनो ती जासूदाच्या मार्फत एलियापर्यंत पोहोचून देते.
आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर आता एलियाला काय वाटतं? भीती वाटते. काय वाटते? थोडं जोरात बोला. हालेलुया. असा कुठलाच व्यक्ती नाही की ज्याला आपल्या जीवाची भीती नाही. प्रत्येकांना आपल्या जीवाची भीती आहे, की जो आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जण आपला जीव मुठीमध्ये घेऊन त्याला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही या स्वरूपाची प्रियांनो प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असतो. आणि एलिया सुद्धा एक मनुष्य स्वभावाचा असलेला व्यक्ती आहे. एलिया एक संदेष्टा, एक वीर व्यक्ती आणि एक नम्र व्यक्ती, ते एक मनुष्य स्वभावाचा असलेला व्यक्ती. इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. वचन 9 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी घडत असताना प्रियांनो तो जाऊन एका गुहेमध्ये राहतो. तेव्हा पहा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. तो त्यास म्हणाला, एलिया तू येथे कशासाठी आलास? आज तो प्रश्न परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना विचारत आहे की तू येथे कशासाठी आलास? हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने एलियाला विचारलं की तू येथे कशासाठी आलास? कारण एलियाने आपली वाट त्याने निवडली. एलियाने आपला निर्णय स्वतः केला. त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली नाही किंवा परमेश्वराकडे त्याने विचारणा केली नाही की परमेश्वरा मी काय करू? परमेश्वराने कदाचित त्याला सांगितलंय असतं. परमेश्वराने कदाचित त्याला निरोपही दिला असता. कारण प्रियानो तोच परमेश्वर आहे की ज्या परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की तू गुहेमध्ये किंवा तू काय कर, विधवेच्या घरी जा आणि तिला काय कर, भाकर माग आणि तिला आशीर्वाद सुद्धा दे. तोच एलिया या ठिकाणामध्ये प्रियांनो आपल्या जीवासंबंधीची काळजी करत तो एका गुहेमध्ये जाऊन राहतो. आणि त्या ठिकाणामध्ये परमेश्वर त्याच्या बरोबर प्रियांनो एका आशेचं आणि प्रोत्साहनासह परमेश्वर त्याच्याकडे येतो. आणि परमेश्वर एका संघर्षातून त्याला बाहेर काढण्यासाठी परमेश्वर त्याला विचारत आहे की तू येथे काय करत आहेस? हालेलुया. आज आमच्या जीवनामध्ये प्रियांनो संघर्ष आहे. आम्ही प्रत्येक जण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीशी झुंज आम्ही करत आहोत. कदाचित प्रियांनो मला आजारपणाची चिंता आहे, आजारपणाची काळजी आहे. कदाचित आज आमच्या जीवनामध्ये प्रियांनो वेगवेगळ्या प्रकारच्या ओझ्याने आम्ही आमचं जीवन आमचं दडपलेलं आहे. प्रियांनो वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष आमच्या जीवनामध्ये असतील, वादविवाद आमच्या जीवनामध्ये असतील, वेगवेगळ्या प्रकारचे तटफुटे आमच्या जीवनात असतील. प्रियांनो या सर्व संघर्षाला घेऊन आम्ही आमचं जीवन घेऊन प्रियांनो मुठीमध्ये आमचं जीवन घेऊन आम्ही गुहेमध्ये आम्ही लपत आहोत. येथे जातो, तेथे जातो, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो. आमचा प्रयत्न आहे की आम्ही यातून आम्हाला मोकळीकता मिळावी, यातून आम्हाला सुटका मिळावी किंवा यातून आम्हाला कधी सुटका होईल याची अपेक्षा आम्ही करत आहोत. एलिया मनुष्य स्वभावाचा असलेला व्यक्ती. एलिया एक शूर असा वीर की ज्याने 450 बाल देवताचे संदेश त्याने मारले. एलिया की जो एक नम्र व्यक्ती. एलिया की जो मनुष्य स्वभावाचा असलेला व्यक्ती. एलियाला परमेश्वराने विचारलं की तू इथे आज काय करतो? तू येथे काय करत आहेस? परमेश्वर प्रियांनो त्याच्या जीवनामध्ये अद्भुत काम करण्या अगोदर आशा आणि प्रोत्साहन घेऊन परमेश्वर त्याच्याकडे आलेला आहे. परमेश्वराची इच्छा आहे की त्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढावं. किती जणांना अपेक्षा आहे की परमेश्वराने तुमच्या आजच्या असलेल्या परिस्थितीतून परमेश्वराने तुम्हाला बाहेर काढावं. जर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्हाला त्या प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढावं तर प्रियांनो आम्ही आज या ठिकाणामध्ये काय करत आहोत किंवा आम्ही कशासाठी आलेलो आहोत हा प्रश्न परमेश्वर आज आम्हाला प्रत्येकांना विचारत आहे. आणि याचं उत्तर परमेश्वर आजच्या वचनातून आम्हाला तो देणार आहे. हालेलुया. सो सर्वप्रथम आम्ही पाहूया वचन 1 ते 4 आम्ही वाचूया. सेम चॅप्टर वर्ड्स 1 to 4. पहिले राजे 19 वचन 1 ते 4. एलियाने काय काय केले तसेच त्याने सर्व संदेष्टे तरवारीने कसे वधिले हे सगळे अहाबाने इजबेलीत कळविले.
तेव्हा इजबेलीने जासूत पाठवून एलियास बजावले की संदेष्टाच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करोत. हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. तो यहुदातील बेरशेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकरास ठेविले. तो स्वतः रानात 1 दिवसाची मजल चालून जाऊन एका रत्माच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले. माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. ओके. सो प्रियांनो, या वचनामध्ये आम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट की जी परिस्थिती आहे या परिस्थितीने त्याला अपंग करून टाकलं. हालेलुया. कारण अध्याय 18 मध्येच एक मोठी घटना प्रियांनो या एलियाने केली. ती घटना आहे प्रियांनो 450 संदेष्टांचा वध करणं बाल देवताच्या, आणि आकाशातून परमेश्वराकडे केलेली प्रार्थना आणि आकाशातून परमेश्वरापासून आलेली अग्नी, या मोठ्या घटना घडल्यानंतरहून हा हातबल होतोय प्रियांनो. परंतु आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की आपण इतका विश्वास करतो, इतकी प्रार्थना करतो, मी इतक्या वर्षापासून परमेश्वराच्या जवळ आहे, माझ्या जीवनामध्ये समस्या येणार नाही, माझ्या जीवनामध्ये अडचण येणार नाही, सेविकांच्या जीवनामध्ये सुद्धा अडचणी येत नाही, समस्या येत नाही, असं कधी कधी आम्हाला वाटतं प्रियांनो. परंतु प्रियांनो, एलियाच्या जीवनातून आम्हाला ही गोष्ट लक्षात येते की एलिया ज्या परिस्थितीला सामोरं गेला प्रियांनो, आम्हाला सुद्धा या परिस्थितीला नक्कीच सामोरं जावं लागेल. हालेलुया. परिस्थिती एलियाच्या जीवनामध्ये उद्भवली, आपल्या जीवनामध्ये या स्वरूपाच्या परिस्थिती नक्की उद्भवतील. एलिया की ज्याने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पाऊस पडला नाही, आणि त्याच एलियाने प्रार्थना केली आणि आकाशाने प्रियांनो पाऊस पडला. तो एलिया की ज्या एलियाच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे, तो एलिया की ज्या एलियाने प्रार्थना केली आणि आकाशातून अग्नी उतरला, त्या एलियाने प्रियांनो आपल्या हाताच्या त्या सामर्थ्याच्या जोरावरती प्रियांनो 450 बाल देवताचे संदेष्टे मारले. तोच एलिया या ठिकाणामध्ये प्रियांनो आता हातबल झालेला आम्हाला पाहायला मिळतो. आम्ही जर आमच्या जीवनामध्ये मागे वळून पाहिलं तर प्रियांनो, बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने अद्भुत काम केलेले असतात, परंतु अशा काही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये उद्भवतात की आम्ही हातबल होऊन जातो. अशी काही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते की त्या परिस्थितीला पाहून प्रियांनो आम्ही पळायला लागतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रियांनो निराश होतो, आम्ही संघर्षाची परिस्थिती आमच्या जीवनामध्ये उद्भवते. एलियाच्या जीवनामध्ये ही परिस्थिती उद्भवली प्रियांनो. तो आपला जीव घेऊन पळू लागला आणि तो स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रियांनो त्याने चुकीच्या गोष्टी त्याने पाहिल्या, चुकीच्या गोष्टी. कारण परिस्थिती जशी मनुष्याच्या जीवनामध्ये उद्भवते त्या परिस्थितीनुसार प्रियांनो मनुष्य वेगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी त्याने त्या गोष्टीकडे लक्ष करू नये किंवा ज्या गोष्टी त्याने ऐकू नये अशा गोष्टीकडे तो पाहतो, अशा गोष्टी तो ऐकतो. परिस्थितीने त्याला अपंग करून टाकलं, पांगळ करून टाकलं. आज आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो याच प्रकारची परिस्थिती उद्भवते की आम्ही परिस्थितीकडे पाहतो आणि परिस्थितीकडे पाहून प्रियांनो आम्हाला जरी परमेश्वराने सामर्थ्य दिलेलं असतं, त्या सामर्थ्याने प्रियांनो आम्ही त्या सर्व परिस्थितीवरती मात करू शकतो, परंतु प्रियांनो परिस्थिती आम्हाला अपंग करून टाकते, आम्हाला बधीर करून टाकते की आम्ही काहीच करू शकत नाही. वचन आम्ही वाचूया त्या अध्यायामध्ये वचन 3 जो पहिला भाग आहे काय म्हणलेला आहे, हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. तो यहुद्यातील बेरशेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकरास ठेविले. सो प्रियांनो, ज्या वेळेस त्याने ऐकलं त्या जासुदाकडनं की इजबेल काय करणार आहे, त्याला ठार मारणार आहे, त्या 450 बालदेवताच्या संदेशाला त्याने मारलं, या गोष्टीची भीती आता त्यालाही या गोष्टीचा सामना करावा लागेल. इजबेलीने हा निरोप जासुदाच्या बरोबर पाठविला होता आणि हा निरोप ऐकल्यानंतर प्रियांनो आता एलिया घाबरला. परिस्थिती प्रियांनो ज्या वेळेस आपल्या समोर उद्भवते, उभे राहते प्रियांनो, त्या परिस्थितीत आम्ही कसं हाताळतो ही गोष्ट फार मॅटर करते, महत्वाची ठरते. हालेलुया. परिस्थिती कशी असू द्या प्रियांनो, त्या परिस्थितीला आम्ही कशी हाताळतो ही गोष्ट फार महत्वाची आहे. बऱ्याच जणांना भीती वाटते. परिस्थिती जर वादविवादाची परिस्थिती उद्भवली किंवा कोणाचं तरी प्रियांनो काहीतरी झालं किंवा
एखादी गोष्ट हरवली किंवा व्यक्ती हरवला तर पियानो बऱ्याच वेळेस ती परिस्थिती पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना चक्कर यायला लागते, काही जणांना पोट दुखायला लागतं. बरोबर होतंय ना, असं पाहिलंय आम्ही. सुप्रियानो, परिस्थिती आम्ही हाताळता आम्हाला यायला पाहिजे. या ठिकाणामध्ये एलिया, की ज्या एलियाने आत्ताच परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि स्वर्गातून आकाशातून आकडी उतरला, त्याच एलियावरती जी परिस्थिती उद्भवली त्या वेळामध्ये त्या प्रियानो एलियाने पळ काढला. वचन सांगतं की तो काय, एलिया जीव घेऊन पळाला. जे त्याने ऐकायला पाहिजे होतं परमेश्वराकडनं त्याने न ऐकता प्रियानो त्याने त्या जासुदाचे शब्द ऐकले आणि त्या जासुदाकडे त्याने पाहिलं आणि त्या कारणाने प्रियानो त्या ठिकाणून तो पळाला. जेव्हा त्याने ऐकलं प्रियानो की आम्ही परमेश्वरात ऐवजी प्रियानो आम्ही इतर गोष्टी आम्ही पाहतो किंवा इतर गोष्टी आम्ही ऐकतो, या सर्व गोष्टी धोकादायक ठरतात प्रियानो. याचे पुरावे तुम्हाला या वेळामध्ये मी देऊ इच्छितो. निर्गमाचं पुस्तक याचा अध्याय 14 आणि वचन 10 ते 12 या ठिकाणामध्ये इस्रायल लोकांनी केवळ परिस्थितीला त्यांनी पाहिलं प्रियानो. एक्सोडस चॅप्टर 14 वर्स 10 to 12 की त्या ठिकाणामध्ये ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देश सोडून निघाले प्रियानो, त्या वेळामध्ये त्या ठिकाणची परिस्थिती इस्रायल लोकांनी पाहिली. वाचूयात जरा. निर्गम 14 वचन 10 ते 12. फारो नजीक येऊन ठेपला, इस्रायल लोकांनी टेहळून पाहिले, इस्रायल लोकांनी टेहळून पाहिले तो मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहे असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली. तेव्हा त्यांना काय वाटलं? फार भीती वाटली. आम्ही सर्वजण म्हणूया फार भीती वाटली. किती जणांना वाटते? काही जणांना भीती वाटते आणि काही जणांना फार भीती वाटते. असतं असं. प्रत्येकाची मानसिकता वैचारिकता सारखी नाही. हालेलुया हालेलुया. तुमच्याच परिवारामध्ये असलेले असे काही व्यक्ती असतात किंवा कदाचित तुम्ही असाल की फार भीती वाटते. हालेलुया. आणि म्हणून फोन सुद्धा बरेच जण करत नाही, फार भीती वाटेल. हालेलुया. सो प्रियानो, फार भीती वाटली या इस्रायल लोकांना आणि फार भीती वाटल्यानंतर काय झालं त्या ठिकाणी? व ते परमेश्वराचा धावा करू लागले. परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काही कबरे नव्हत्या. हालेलुया. परमेश्वराचा धावाही केला आणि मोशेला काय म्हणतायत? मिस्रामध्ये कबरा नव्हत्या काय की तू आम्हाला या ठिकाणी मरायला तू आणलंस. परमेश्वराचा धावा करून झाला. आता बस, चला आता मोशेकडे जाऊ. आता मोशेला जाब विचारू, मोशे तू आम्हाला कशासाठी आणलंस? मिस्रामध्ये कबरा नव्हत्या का? या ठिकाणी तू आम्हाला मारायसाठी या फारोच्या सैन्याच्या द्वारे मारण्यासाठी तू आम्हाला या ठिकाणी आणलंस का? सो परिस्थिती आम्ही पाहतो आणि परिस्थिती पाहिल्यानंतर प्रियानो आम्ही गडबडून जातो, आम्ही गोंधळून जातो. प्रियानो, या ठिकाणामध्ये परमेश्वराऐवजी आम्ही इतर गोष्टीच्या ठिकाणामध्ये आम्ही इतर गोष्टी पाहतो किंवा इतर गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित करतो किंवा इतर गोष्टी आम्ही ऐकतो. त्या वेळामध्ये प्रियानो आम्ही घाबरून गेल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती इस्रायल लोकांसंबंधी झाली. परंतु प्रियानो, वचन 13 मध्ये आम्हाला वचन काय सांगतं पाहूयात. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांनी तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडवायचे नाही. त्याच समुदायामध्ये एक व्यक्ती होता की जो व्यक्ती केवळ सत्य पाहत होता. तो व्यक्ती म्हणजे मोशे. हालेलुया. मोशेने काय म्हटलं की ज्या मिस्री लोकांना आज तुम्ही पाहताय ते तुमच्या नजरेस परत पडणार नाही. कारण मोशेला परमेश्वराने सांगितलं होतं की या सर्वच्या सर्व लोकांना मी काय करणार आहेत? समुद्रामध्ये मी गडप करणार आहे. कारण हे तुमचा पाठलाग करतील, तुम्ही यातून तुमचा निभाव लागेल, पण हे लोक तुमच्या मागे मागे येतील. त्या वेळामध्ये परमेश्वर काय करेल? तो समुद्र पुन्हा एकदा एकत्रित करेल आणि हे सर्व फारोचे सैन्य मिस्री लोक त्या पाण्यामध्ये बुडून मरून जातील. परंतु परमेश्वर कोणाचा बचाव करेल? कोणाचा बचाव करेल? हालेलुया हालेलुया. परिस्थितीला आम्ही ज्या वेळेस पाहतो आम्ही घाबरता कामा नये.
परिस्थितीशी आम्ही संघर्ष करायला पाहिजे. प्रियांनो, आज या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन ज्या स्वरूपाने मला पाहायला मिळतं की मोशेचे कान हे परमेश्वराकडे होते, मोशेचे नेत्र हे परमेश्वराकडे होते. आणि म्हणून प्रियांनो, त्या लोक समुदायामध्ये सुद्धा, त्या लाखो लोकांमध्ये सुद्धा सर्व इस्रायल लोक फक्त परिस्थितीला पाहत होते. परंतु प्रियांनो, मोशे जी गोष्ट दिसत नव्हती त्या गोष्टीला परमेश्वर मोशेला दाखवत होता. हालेलुया. सत्य मोशे पाहत होता. आणखी एक व्यक्ती, आणखी एक घटना आम्हाला पाहायला मिळते. ही घटना आहे प्रियांनो गणनाचं पुस्तक, याचा अध्याय 13 आणि अध्याय 14 मध्ये. या ठिकाणामध्ये प्रियांनो एक महत्वपूर्ण घटना आम्हाला पाहायला मिळते. ही घटना आपण प्रत्येक जण जाणून आहात की ज्या वेळामध्ये प्रियांनो सर्व इस्रायल लोक आपली वाटचाल करून, किती वर्षाची वाटचाल करतात? मिस्र देश सोडून किती? 40 वर्ष. 40 वर्षाची वाटचाल केल्यानंतर प्रियांनो आता ते कनानापर्यंत येऊन पोहोचले. आणि कनानापर्यंत आल्यानंतर प्रियांनो गणना अध्याय 13 आणि 14 मध्ये या घटना मला पाहायला मिळतील की कनानाचा प्रियांनो हेर करण्यासाठी किंवा त्या कनानाची संपूर्णपणे रेखी करण्यासाठी प्रियांनो काही 12 हेर पाठवले जातात. आणि हे 12 हेर पाठवल्यानंतर प्रियांनो या 12 हेरांनी जी परिस्थिती त्या ठिकाणी पाहिली, ती परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते. वचन 13:33 वाचूया. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसे भासलो. प्रियांनो, जे हेर गेले, या हेरांनी काय पाहिलं? काय पाहिलं? नेफिलीम. आणि नेफिलीम संबंधी जर वचनात आम्ही जर अधिक माहिती वाचली तर प्रियांनो, नेफिलीम हे फार धिप्पाड होते, फार उंच होते. जे मनुष्याची साधारण जी उंची असते 5.5 ते 6 फुटापर्यंत मनुष्याची साधारणरित्या उंची असते, 6-6.5 पर्यंत. आणि त्याच्यापेक्षा फार उंच असलेले हे नेफिलिम्स होते. आणि या नेफिलिम संबंधी प्रियांनो हे टेहाळणी करण्यासाठी, रेकी करण्यासाठी गेलेले जे हेर आहे, या हेरांनी मोशेला किंवा या लोकांना जे निरोप ते देत आहेत, काय निरोप देत आहेत? हे जे कनानी, ज्या देशामध्ये आम्ही गेलो त्या कनानामध्ये नेफिलिम्स आहेत. ते नेफिलिम घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. आम्ही कसे दिसलो? टोळासारखे. टोळ कसे असतात? छोटे छोटे असतात आणि ते कसे धिप्पाड आहेत. या हेरांनी प्रियांनो त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली. काय पाहिली? आम्ही सर्वजण म्हणूया परिस्थिती पाहिली. हालेलुया. सो आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रियांनो आम्ही अधिकाधिक परिस्थितीकडेच पाहतो. हालेलुया. परिस्थितीकडे पाहतो. परंतु प्रियांनो या 12 हेरांपैकी आणखी 2 जण आहेत. यांच्या संबंधी वचन काय सांगतं की त्यांनी सत्य पाहिलं. ते सत्य काय आहे? गणना 14 वचन 5 ते 9. नंबर्स चॅप्टर 14 वर्स 5 to 9. तेव्हा मोशे व अहरोन तेथे जमलेल्या इस्रायलाच्या सर्व मंडळी समोर पालथे पडले आणि देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा व यफुनेचा मुलगा कालेब यांनी आपले कपडे फाडिले. ओके. कोण आहेत ते दोघे? सर्वजण म्हणूया यहोशवा व कालेब. सर्वजण यहोशवा व कालेब. यहोशवा व कालेब 12 लोकांपैकी प्रियांनो हे दोघे आहेत. आता 10 जण एका बाजूला आहेत आणि हे 2 जण एका बाजूला. वाचूया. आणि ते इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाले, चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. हालेलुया. यांनी काय निरोप दिला? काय निरोप दिला? की तो देश कसा आहे? देश उत्तम आहे. परंतु प्रियांनो जर आम्ही अगोदरच्या अध्यायामध्ये जर आम्ही वचन वाचलं तर प्रियांनो यांचा जो निरोप आहे तो निरोप फार वेगळा आहे. हालेलुया. अध्याय 13 आणि वचन 33 मध्ये ते काय सांगतात की ते त्या ठिकाणचे लोक कसे आहेत? धिप्पाड आहेत. ते नेफिलिम्स आहेत. परंतु या ठिकाणामध्ये यहोशवा आणि कालेब जो निरोप देत आहेत की तो देश कसा आहे? जो देश आम्ही हेरून आलेलो आहोत तो देश अतिशय उत्तम आहे.
परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. हालेलुया. जी गोष्ट प्रियांनो या दोघांनी मोशे समोर मांडली की परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो देश, तो दुधामधाचा प्रवाह वाहणाऱ्या देशात परमेश्वर आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला तो देईल. ही पॉझिटिव्हिटी फार महत्वाची आहे. ही सकारात्मकता फार महत्वाची आहे. सत्यता पाहणं फार गरजेचे आहे. बऱ्याच वेळेस प्रियांनो आम्ही परिस्थितीला पाहून प्रियांनो घाबरून जातो. आणि या ठिकाणामध्ये 12 लोकांपैकी या दोघांनी काय पाहिलं आणि 10 लोकांनी काय पाहिलं. हालेलुया, हालेलुया. सर्वांनाच या परिस्थितीला किंवा या अडचणींनाच पाहण्याकडे प्रियांनो दृष्टिकोन जास्त होता, परंतु या 12 या दोघांचा दृष्टिकोन प्रियांनो फार वेगळा होता. म्हणून आम्ही काय पाहतो ही गोष्ट फार महत्वाची आहे. सो वाचा. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे पण आमच्या बरोबर परमेश्वर आहे, त्याची भीती बाळगू नका. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. या दोघांनी काय म्हटलं की तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे पण आमच्या बरोबर परमेश्वर आहे. आमच्या बरोबर कोण आहे? आम्ही सर्वजण म्हणूया आमच्या बरोबर परमेश्वर आहे. आमच्या बरोबर परमेश्वर आहे. आमच्या बरोबर परमेश्वर आहे. ज्यावेळेस प्रियांनो आम्ही परिस्थितीला पाहणं सोडून देतो आणि आम्ही परमेश्वराकडे पाहायला लागतो, प्रियांनो आम्हाला आमच्या परमेश्वराची आठवण होते की आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. वी आर नॉट अलोन. आम्ही एकटे नाहीये, तर आमचा जिवंत परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. या 12 लोकांपैकी फक्त दोघांनी पाहिलं की परमेश्वर आमच्या बरोबर आहे. 10 लोक काय म्हणतायत की आम्ही त्यांचा समोर आमचा निभाव लागू शकत नाही, आम्ही डोळा समान आहोत. परंतु या दोघांनी काय म्हणलं की परमेश्वर आमच्या बरोबर आहे. त्यांचा आधार तुटला आहे. त्यांचा आधार तुटला आहे, परंतु आम्हाला साथ देणारा आमच्या बरोबर आमचा परमेश्वर आहे. जरा जोरदार टाळ्या परमेश्वराच्या गौरवासाठी. ओके. आणखी एक परिस्थिती किंवा आणखी एक घटना आम्ही पाहूया. ही घटना आहे इस्रायल लोक आणि इस्रायलाची सैन्य यांच्या संबंधी. पहिले शमूएल याचा अध्याय 17 वचन 24 आणि 25 मी वाचूया. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 17 वर्स 24-25. त्या पुरुषात पाहता सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्या पुढे पळून गेले. इस्रायल लोक म्हणू लागले, हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना, तो इस्रायलाची निर्बसतना कराव्यास आला आहे. जो कोणी त्याला ठार मारील त्यास राजा बहुत धन देऊन संपन्न करील व आपली कन्या त्यास देईल आणि इस्रायलात त्याच्या बापाचे घराने स्वतंत्र करील. सो जे सैन्य त्या युद्धभूमीवरती आहे, त्या युद्धभूमीवरती असलेल्या सैन्यांनी, इस्रायल लोकांपैकी असलेल्या सैन्यांनी त्या ठिकाणची परिस्थितीच पाहिली आणि जो व्यक्ती या ठिकाणी आहे त्या बलिष्ठी धिप्पाळ असलेल्या व्यक्तीकडे पाहिलं. याचं नाव काय आहे? गल्याथ. गल्याथला त्याने पाहिलं. या ठिकाणची परिस्थिती पाहून वचन काय सांगतं की त्या सर्व लोकांनी ती परिस्थिती पाहिल्यानंतर ते त्या ठिकाणाहून भयभीत होऊन त्याच्या पुढून पळून गेले. परिस्थिती पाहिल्यानंतर बरेच जण पळून जातात. हालेलुया. एलिया सुद्धा परिस्थिती पाहून पळून गेला. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये प्रियांनो जे सैन्य आहे, सैन्य सुद्धा परिस्थिती पाहून पळू लागले, पळून गेले. आणि पळून गेल्यानंतर आता काय घडतंय? वचन आम्ही वाचूया. वचन 36 सेम चॅप्टर वर्स 36. आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलात मारून टाकिले. हा असून ती बलिष्ठीत त्या दोहोंपैकी एक सारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनास तुच्छ लेखिले आहे. हालेलुया. परंतु प्रियांनो या इस्रायली सैन्यांपैकी या परिस्थितीला त्यांनी पाहिल्यानंतर या ठिकाणामध्ये दावीद त्या सत्याला तो पाहतो आणि सत्य पाहिल्यानंतर दावीद काय म्हणतो की त्या परमेश्वराने
की ज्या परमेश्वराने मला सामर्थ्य दिलं, मी काय काय केलं? मी सिंहाला आणि अस्वलाला मारून टाकलं, आणि हा असुमती बलिष्ठी त्या दोहांपैकी एक सारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनास तुच्छले केले आहे. दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले, तोच मला या बलिष्ठाच्या हातून सोडविल. तेव्हा शाऊल दावीदास म्हणाला, जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो. आम्ही परिस्थितीला पाहून पियानो किती घाबरतो, किंवा त्या परिस्थितीला पाहून आम्ही ती परिस्थिती कशी हाताळतो, ही सर्वस्वी बाब प्रियांनो आमच्या आध्यात्मिक जीवनावरती अवलंबून असतं. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरा व्यतिरिक्त इतर गोष्टी आम्ही पाहतो, इतर गोष्टी आम्ही ऐकतो, त्यावेळामध्ये आमच्या जीवनामध्ये धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. इस्रायल लोकांना धोका वाटला मिस्री सैन्यापासून. इस्रायल लोकांना भीती वाटली की प्रियांनो त्या ठिकाणची जी हेरगिरी करण्यासाठी गेले त्या 10 लोकांना त्या ठिकाणची परिस्थिती पाहिल्यानंतर इस्रायल सैन्यांना भीती वाटली की ज्या वेळेस त्यांनी त्या गल्ल्याथाला पाहिलं आणि बलिष्ठी सैन्यानं त्याने पाहिलं. सो प्रियांनो, आम्ही ज्या वेळेस परमेश्वराला सोडून इतर परिस्थितीकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो, प्रियांनो आम्हाला भीती वाटल्याशिवाय राहणार नाही, आम्ही पळून गेल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आम्हाला परिस्थितीकडे पाहायचं नाहीये, तर आम्हाला आमच्या परमेश्वराकडे पाहायचंय. आम्हाला त्या परमेश्वराकडून ऐकायचंय की जो परमेश्वर आमच्याशी बोलू इच्छितो, जो परमेश्वर त्याच्या मोठ्या गहन गोष्टी आम्हाला तो सांगू इच्छितो, की जो परमेश्वर आमच्या बरोबर कायम आहे. दाविदाने सत्य पाहिलं आणि दाविदाने या गोष्टी विदित केल्या. प्रियांनो, तोच दावीद ज्यावेळेस या सर्व गोष्टी विदित करतो, प्रियांनो त्या दाविदाने काय केलं? गल्ल्याथाला त्याच्याच तलवारीने त्याला ठार मारलं, त्याचं शिरच्छेद केला, आणि परमेश्वराने त्या सर्व बलिष्ठी सैन्याला दाविदाच्या आणि इस्रायली सैन्यांच्या हाती परमेश्वराने त्याला दिलं. परिस्थितीमध्ये प्रियांनो आम्ही कोणाकडे लक्ष देतो? परिस्थितीकडे, अडचणीकडे, आजारपणाकडे, दुःखाकडे, निराशाकडे, संघर्षाकडे, वादविवादाकडे, कोर्ट केसकडे, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येकडे जर आम्ही त्या परिस्थितीमध्ये जर आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत बसलो, तर प्रियांनो आम्हाला काहीही करता येणार नाही. परंतु एक गोष्ट कायम आम्हाला लक्षात ठेवायची, एलिया जरी मनुष्य स्वभावासारखा प्रियांनो तो व्यक्ती होता, परंतु प्रियांनो त्याने त्या वेळामध्ये कदाचित जर परमेश्वराकडे प्रार्थना केली असती, तर प्रियांनो कदाचित परमेश्वराने त्याच समयामध्ये, त्याच क्षणामध्ये परमेश्वराने एक मोठं प्रयोजन त्याच्यासाठी नक्कीच केलं असतं. परंतु प्रियांनो तो परिस्थितीला पाहून त्या ठिकाणाहून पळाला. सो एक वचन आम्ही वाचूया, योहान 1 आणि वचन 42 मध्ये. एक वचन आम्ही वाचूया इब्री 12 आणि वचन 2 मध्ये. हिब्रू चॅप्टर 12 वर्स 2. हिब्रू चॅप्टर 12 वर्स 2, इब्री 12:2. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की आजच्या वेळामध्ये आम्ही कोणाकडे पाहतो? आम्ही परिस्थितीकडे पाहतो की आमच्या प्रभूकडे आम्ही पाहतो? आम्ही प्रभूचं ऐकतो की आम्ही जगातल्या लोकांचं आम्ही ऐकतो? हालेलुया. आम्हाला भीती वाटते प्रियांनो, आम्हाला दडपण येतं, आमचा जीव घेऊन आम्ही पळायला लागतो की माझ्या जीवनामध्ये ही परिस्थिती येता कामा नये, माझा जीव जाता कामा नये. आणि म्हणून प्रियांनो एलियाने काय केलं? आपला जीव घेऊन तो पळाला. जर त्याची दृष्टी त्या वेळामध्ये परमेश्वराकडे त्याने लावली असती, जर परमेश्वराकडून त्याने ऐकलं असतं, तर परमेश्वर त्याच्याशी बोलला नसता का? परमेश्वर त्याच्याशी बोलत होता.
तो अभिषिक्त दास होता, अभिषिक्त संदेष्टा होता आणि अभिषिक्त असलेला हा संदेष्टा पियांनो याने अद्भुत कृत्य आतापर्यंत केलेली आहे. याच्याद्वारे परमेश्वराने अद्भुत गोष्टी घडून आणलेल्या आहेत. परंतु या वेळामध्ये जी परिस्थिती त्याच्यावरती उद्भवली, या परिस्थितीच्या कारणाने पियांनो तो भयभीत झालेला आहे. किती जणांना भीती वाटते? अनेक जणांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष आहे, वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आजच्या वेळामध्ये आपल्याही जीवनामध्ये आहे. परंतु परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. गॉड इज विथ यू. तो परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. किती मोठा संघर्ष तुमच्या जीवनामध्ये असू द्या, किती मोठी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये उद्भवू द्या, तुम्ही एकटे नाहीये. तुम्ही एकटे नाहीये. तुमचा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. सो त्याने चुकीच्या गोष्टीचा शोध केला. प्रियानो, एलियाने चुकीच्या गोष्टीचा शोध केला. ज्या प्रकारे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं, वचन 3 आणि 4 आम्ही वाचूया. 1 किंग चॅप्टर 19 वर्स 3 and 4. हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. तो यहुदातील बेरशेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकरास ठेविले. तो स्वतः एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रत्नाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले. माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. ओके प्रियानो, त्याने चुकीच्या गोष्टीचा शोध या स्वरूपाने केला की त्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी त्याने शोध घेतला. आणि त्याने काय केलं? तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रत्नाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले. आता अंत कर. बऱ्याच वेळेस अशा प्रकारची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये उद्भवते आणि आपण म्हणतो, परमेश्वर आता बस झालं, आता नको, आता सहनच होत नाहीये, आता फार झालं, आता याच्या पुढे मी सहनच करू शकत नाही. किती जण अशी गोष्ट आतापर्यंत परमेश्वराकडे बोललात? बरेच जण बोललेत. बरेच जणांनी आतापर्यंत अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली की परमेश्वर होत नाहीये, आता सहन होत नाहीये, परमेश्वरा माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे होतंय. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर आमची परिस्थिती जाणतो. किती जण विश्वास करता या गोष्टीवर? परमेश्वर आमची परिस्थिती जाणतो, परमेश्वर आमचं लिमिटेशन जाणतो, परमेश्वर आमची सहनशीलता जाणतो आणि तो परमेश्वर आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे मुळीच तो गुजारू देत नाही. परंतु त्याने चुकीच्या गोष्टीचा शोध केला की तो शोध पियानो निष्फळ ठरला. ज्या रत्नाच्या झुडपाखाली तो जाऊन झोपला, लपला, पियानो त्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी त्याने शोध केला आणि त्याने स्वतः आपला मार्ग त्याने निवडला. कधी कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते आणि आम्हाला सुचत नाही की आम्ही काय करावं आणि आम्ही स्वतःच अनेक गोष्टी करायला लागतो. स्वतः नाही, हे केल्याने बरं वाटेल, ते केल्याने असं होईल, असं केल्याने असं घडेल. करताय? होतं असं? हालेलुया, हालेलुया. परंतु प्रियांनो, आम्ही त्या वेळामध्ये परमेश्वराकडे हाक का मारत नाही? परमेश्वराकडे का मी विचारणा करत नाही की परमेश्वरा, ही जी परिस्थिती माझ्या जीवनामध्ये उद्भवलेली आहे, ती परिस्थिती परमेश्वरा तू जाणून आहे आणि माझा विश्वास आहे की या परिस्थितीतून, या संघर्षातून परमेश्वरा तुम्हाला बाहेर काढशील. प्रियांनो, संघर्षाच्या परिस्थितीमध्ये, हतबलतेच्या परिस्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला सोडत नाही. प्रियांनो, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आमच्या प्रत्येक घटकेमध्ये, प्रत्येक दिवसामध्ये, प्रत्येक वेळामध्ये आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. एक वचन आम्ही वाचूया. मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 8 आणि वचन 36 आणि 37. मार्क चॅप्टर 8 वर्स 36-37. मार्क 8:36-37. मार्क 8:36-37. कारण मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? आम्ही आमच्या जीवाबद्दल कुठलाही मोबदला देऊ शकत नाही. देऊ शकतो का? नाही देऊ शकत. आणखी एक वचन आम्हाला पाहायला मिळतं, मत्तई 16:24. मॅथ्यू चॅप्टर
16 वर्स 24, मत्ते 16:24. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कोणाला अनुसरावे? कोणाला अनुसरावे? परंतु प्रियांनो, आम्ही आमच्या परिस्थितीचा सामना आम्ही स्वतः करतो. आमच्या जीवनामध्ये जे संघर्ष चालतात त्याचा सामना मी स्वतः करतो. आमच्या जीवनामध्ये जे उद्भवलेले वादविवाद आहे त्याचा सामना मी स्वतः करतो. अडचणींचा सामना मी स्वतः करतो. परंतु प्रियांनो, जर आम्ही पहिल्यानेच जर परमेश्वराला या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणलं की परमेश्वरा नाही, ह्या गोष्टी तुझ्या हाती मी समर्पित करतो, या गोष्टीचा सामना परमेश्वरा तू स्वतः कर. जर परमेश्वर आमच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टीचा सामना करायला लागला तर आमची हार कधी होईल का? हालेलुया. परंतु प्रियांनो, आम्ही कधी कधी आमच्या बुद्धीच्या जोरावरती, ज्ञानाच्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती, अनुभवाच्या जोरावरती, आमच्या वयाच्या जोरावरती, आमच्या पाठबळ असलेल्या प्रियांनो त्या गोष्टीच्या जोरावरती आम्ही अनेक गोष्टीचा सामना मी स्वतः करायला लागतो. एलियाला माहिती नव्हतं का की परमेश्वर मला सोडवेल, परंतु तो विसरून गेला. परिस्थितीकडे त्याने लक्ष केलं. आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो परिस्थितीकडे लक्ष देतो. आमच्या जीवनामध्ये उद्भवलेली जी परिस्थिती आहे, दुःखाची असेल, कष्टाची असेल, आजारपणाची असेल, वादविवादाची असेल, वेगवेगळ्या प्रकारची चिंता काळजी असेल, या परिस्थितीकडे आम्ही आमचे नेत्र लावतो, आमचे कान आम्ही लावतो आणि त्या कारणाने आम्ही हातबल होऊन जातो. चुकीच्या गोष्टीचा शोध आम्ही करायला लागतो. आम्ही परमेश्वराला समर्पित होणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या हाती प्रत्येक गोष्ट देणं गरजेचं आहे. की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्याने सर्व जग मिळविले पण त्याने आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? आम्ही आमच्या आत्म्याबद्दल कोणता मोबदला परमेश्वराला देऊ शकतो? कुठलाच नाही. म्हणून सर्वप्रथम परमेश्वराला समर्पित होणं गरजेचं आहे. सो परमेश्वराचा जो प्रभूचा शिष्य बनू इच्छितो त्या संबंधी काय म्हणलेलं आहे की तुम्ही आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. परमेश्वराला माहिती की आमच्या जीवनात परिस्थिती काय आहे. तो आमच्या परिस्थितीला जाणत नाही का? त्याला माहिती नाही की आमच्या जीवनात कोणत्या कोणत्या संघर्षाला आम्ही सामना करतोय. आमचा विश्वास आहे, परमेश्वराला माहिती आहे, परंतु त्याचबरोबर तो आमच्या जीवनातील समस्या, अडचणी, दुःख, निराशा, वादविवाद, कोर्ट केस या गोष्टी परमेश्वर जाणत नाही का? कौटुंबिक कलह या गोष्टी परमेश्वर जाणत नाही का? नक्की तो जाणतो. He know very well. तो चांगल्या प्रकारे तो जाणतो. आणि जर तो चांगल्या प्रकारे जर जाणत असेल, माहिती असेल त्याला, तर आम्हाला त्या गोष्टीसाठी त्याच्याकडे विनंती करावी लागेल की परमेश्वरा तू या समस्येतून तू मला सोडव, तू या संघर्षातून, या परिस्थितीतून परमेश्वरा तू मला मोकळीकता दे आणि परमेश्वरा तुझी शांती माझ्या जीवनात तू प्रस्थापित कर. हालेलुया. सो परमेश्वराने त्याच्या करुणेने त्याला शांती प्रदान केली. आणि वचन 5 ते 8 जर मी वाचलं तर त्या ठिकाणामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट मला लक्षात येते. वाचूया. तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एका देवदूताने त्यास स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याचकडे आला व त्याला स्पर्श करून म्हटला, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करायचा आहे. त्याने उठून ते अन्न पाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. सो परमेश्वराची जी करुणा आहे प्रियांनो, ती करुणा आम्हाला शांती देणारी आहे. किती जण विश्वास करता या गोष्टीवरती? ही परमेश्वराची जी करुणा आमच्या जीवनामध्ये येते, होते प्रियांनो, त्याद्वारे परमेश्वर आम्हाला शांती देतो. या ठिकाणामध्ये प्रियांनो एलिया हतबल झालेला आहे. एलिया एका रतामाच्या झुडपाखाली तो निजलेला आहे. परंतु त्या ठिकाणामध्ये ज्यावेळेस तो निजलेला असताना, झोपलेला असताना प्रियांनो, परमेश्वराचा दूत त्या ठिकाणामध्ये येऊन त्याला फक्त स्पर्श करतो. आम्ही म्हणूया स्पर्श करतो, फक्त स्पर्श करतो प्रियांनो. काय करतो? आणखी एकदा म्हणूया. सो ज्यावेळेस प्रभूचा स्पर्श आमच्या जीवनामध्ये होतो प्रियांनो, त्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं काम सुरू होतं.
त्याची शांती आमच्या जीवनामध्ये येते, त्याची करुणा आमच्या जीवनामध्ये येतं, त्याचं आरोग्य आमच्या जीवनामध्ये येतं, त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये येतं, त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये येते. सर्व प्रकारच्या अडचणीतून तो आम्हाला बाहेर काढायला लागतो. आणि या ठिकाणामध्ये या रतामाच्या झाडाखाली पियानो या झुडपाखाली तो झोपलेला असताना देवदूताने येऊन त्याला स्पर्श केला. प्रभूच्या परमेश्वराच्या देवदूताने येऊन त्याला स्पर्श केला. आणि स्पर्श केल्यानंतर पियानो आमच्या जीवनामध्ये स्पर्श फार महत्वाचा आहे. एक वचन आम्ही वाचूया, स्तोत्र संहिता 103 आणि वचन 14 मध्ये. सॅम चॅप्टर 103 वर्स 14. स्तोत्र 103:14. कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो. हालेलुया. तो आमची प्रकृती जाणतो. किती जण विश्वास करता की परमेश्वर आम्हाला जाणतो? परमेश्वराला माहिती आहे की आम्ही माती आहोत. इब्री 4 आणि वचन 15. हिब्रू चॅप्टर 4 वर्स 15. इब्री 4:15 मध्ये. इब्री 4:15. यस. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तो आमच्या दुर्बलतेला जाणतो. परमेश्वराला माहिती होतं की आता एलिया फार दुर्बल झालाय. हालेलुया. एलिया कसा झाला? दुर्बल झाला. ती परिस्थिती पाहून तो दुर्बल झाला, तो भयभीत झाला, तो संघर्षाची परिस्थिती पाहून तो हतबल झाला. आज जर आमच्या जीवनामध्ये एलिया सारखी परिस्थिती आहे, संघर्षाची परिस्थिती आहे, अडचणीची परिस्थिती आहे, दुःखाची परिस्थिती आहे, आजारपणाची परिस्थिती आहे, क्लेशाची परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आज आहात, परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. परमेश्वर आज तुम्हाला स्पर्श करू इच्छित आहे. तो तुम्हाला स्पर्श करू इच्छित आहे. एलियाची परिस्थिती परमेश्वराने पाहिली आणि परमेश्वराने आपल्या दूताच्या द्वारे त्याला स्पर्श केला. आणि वचन आम्हाला या ठिकाणामध्ये स्पष्ट करतं की परमेश्वराने त्याच्यावरती कृपा केली. परमेश्वराने त्याला एकटं सोडलं नाही. हालेलुया. जरी त्याने वाटचाल करून तो स्वतःची वाट त्याने शोधली, त्या रतामाच्या झुडपाखाली तो येऊन झोपला, परंतु पियानो जरी त्याने स्वतःचा मार्ग त्याने शोधला, स्वतःची सुरक्षितता त्याने स्वतः शोधली, स्वतःचा मार्ग त्याने निवडला, परंतु परमेश्वराने त्याला सोडलं का? नाही. कधी कधी पियानो आम्ही स्वतःचा मार्ग निवडतो. आम्हाला वाटतं की परमेश्वराने आम्हाला सोडलं, परमेश्वराने आम्हाला टाकलं, मी एकटाच आहे, माझ्या बरोबर कोणीच नाहीये, असं बऱ्याच वेळेस आम्हाला वाटलं असेल प्रियानो. परंतु परमेश्वराचं वचन या ठिकाणी आम्हाला स्पष्ट करत आहे की परमेश्वराचा दूत त्या ठिकाणी गेला आणि परमेश्वराच्या दूताने त्याला स्पर्श केला. आम्ही म्हणूया स्पर्श केला, स्पर्श केला. आज तुम्ही संघर्षाच्या परिस्थितीमध्ये आहात, प्रभूचा परमेश्वराचा दूत तुम्हाला स्पर्श करेल. ही विल टच यू. आणि ज्या वेळेस तो तुम्हाला स्पर्श करेल, तुमच्या जीवनामध्ये जी परिस्थिती आता आहे ती परिस्थिती तशी राहणार नाही. ती परिस्थिती परमेश्वर नक्की बदलवेल, नक्की बदलवेल. कारण ही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये असावी परमेश्वराची इच्छा नाहीये. आणि त्या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये जी कृपा केली, परमेश्वराने त्याला एकटं सोडलं नाही. इब्री 13 आणि वचन 5 आम्हाला सांगतं. हिब्रू चॅप्टर 13 वर्स 5. इब्री 13:5 मध्ये वचन काय सांगतं? तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. हालेलुया. मी तुला सोडून जाणार नाही व मी तुला टाकणार नाही. मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. जर परमेश्वर प्रभू जर ही गोष्ट आम्हाला सांगतो, तर पियानो आम्ही एकटे आहोत का? नाही. जरी आज आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीचा संघर्ष आम्ही करतोय, ज्या परिस्थितीला घेऊन आम्ही संघर्ष करतोय, प्रियांनो, त्या गोष्टीचा आम्ही सामना करतोय, ही गोष्ट विसरू नका. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये, त्या प्रत्येक समयामध्ये परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. सो परमेश्वराने त्याच्यासाठी तरतूद केली. प्रियांनो, वचन 6 आणि 7 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वाचूयात ते वचन. परमेश्वराने त्याच्यासाठी कशी तरतूद केली. त्याने पाहिले, तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याचकडे आला व त्याला स्पर्श करून म्हटला, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावायचा आहे.
सो परमेश्वर तरतुदीची कृपा करतो प्रियानो आपल्या जीवनामध्ये. ज्यावेळेस परमेश्वर तरतूद आमच्या जीवनामध्ये करतो, तरतूद म्हणल्यानंतर प्रियानो परमेश्वर आमच्यासाठी एक एक गोष्टीचं नियोजन करत असतो. आणि हे नियोजन मनुष्याचं नसतं. मनुष्याचं नियोजन तरतूद प्रियानो कधी कधी फेल होते किंवा ती गोष्ट फोल ठरते. परंतु परमेश्वराची जी तरतूद असते, त्याचं जे प्लॅनिंग असतं, ते प्लॅनिंग कदापिही निष्फल होत नाही. या ठिकाणामध्ये ज्यावेळेस परमेश्वराने त्याला दूताच्या द्वारे स्पर्श केला, त्याला जाग केलं आणि जाग केल्यानंतर त्याने पाहिलं तर त्याला काय सांगितलं, उठ खा. त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उश्याशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करायचा आहे. प्रियांनो, परमेश्वर ज्या वेळेस आमच्यासाठी तरतूद करतो प्रियांनो, आमची दुर्बलता तो दूर करतो, आमचा अशक्तपणा तो दूर करतो. आम्ही किती दुर्बल आहोत ही प्रत्येक गोष्ट तो जाणून आहे आणि तो आम्हाला आत्मिकरित्या, बौद्धिकरित्या, मानसिकरित्या, शारीरिकरित्या तो आम्हाला सामर्थ्यशाली करतो. आणि त्या परिस्थितीला कसं हाताळायचं हे परमेश्वराला माहिती आहे. त्यातून तो आम्हाला इझिली बाहेर काढू शकतो, परंतु आम्ही ती गोष्ट हाताळावी. हालेलुया. आणि ती गोष्ट हाताळण्यासाठी परमेश्वराचा सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देत असतो आणि त्याद्वारे प्रियानो तो आमच्या विश्वासाची वाढ आधी करत असतो. बोलो यीशु मसीह की. एलिया की ज्याने आपली वाट निवडली, एलिया की ज्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी त्याने स्वतःचा शोध, त्या सुरक्षेचा शोध त्याने स्वतः घेतला, त्याच एलियासाठी प्रियानो परमेश्वराने सौम्यतेने त्याला जवळ केलं, सौम्यतेने त्याला स्पर्श केला. परमेश्वराने कृपेच्या द्वारे प्रियानो त्याला एकटं सोडलं नाही. परमेश्वराने प्रियानो त्याच्यासाठी कृपेची तरतूद परमेश्वराने त्याच्यासाठी केली. आणि परमेश्वर प्रियानो याच अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की वचन 8 पर्यंत आम्ही वाचूयात. 8 वाचा. त्याने उठून ते अन्न पाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. तो तेथे जाऊन एका गुहेत राहिला. तेव्हा पहा, परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले. तो त्यास म्हणाला, एलिया, तू येथे कशासाठी आलास? ओके. सो या ठिकाणामध्ये वचनात आम्हाला स्पष्ट कळते, वचन 8 मध्ये, की त्या अन्नाच्या जोरावरती तो किती दिवस चालला? 40 दिवस आणि 40 रात्र. किती वेळेस जेवण केलं त्याने? 2 वेळेस ना. हालेलुया. देवदूताने त्याला 2 वेळेस स्पर्श केला आणि 2 वेळेस त्याला अन्न खाण्यासाठी त्याला सांगितलं. त्यावेळामध्ये त्याने परिस्थितीचा विचार का नाही केला? त्यावेळामध्ये त्याने परिस्थितीकडे लक्ष का नाही दिलं? कारण त्याला स्पर्श झाला. तो स्पर्श परमेश्वराचा, प्रभूचा स्पर्श आमच्या जीवनामध्ये होणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आम्हाला स्पर्श करतो प्रियानो, आम्हाला भीती वाटत नाही. किती मोठी भयंकर परिस्थिती असू द्या, कितीही भयभीत करणारी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये उद्भवू द्या, आम्हाला भीती वाटणार नाही. कारण आम्ही एकटे नाही आहे. आमचा प्रभू, आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आणि या वचनामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की त्या वेळामध्ये प्रियानो परमेश्वराने त्याच्यासाठी जी योजना केली ती योजना फार विशेष ठरली. इर्मया 29 आणि वचन 11 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. इर्मया 29 आणि वचन 11, जेरेमिया चॅप्टर 29 वर्स 11. इर्मया 29:11 मध्ये परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणितो. ते संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. हालेलुया. तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. की ज्या एलियाने प्रियानो पळ काढला होता, त्या एलियासाठी परमेश्वराने योजना केली. परमेश्वराने आपल्या दूताला त्या ठिकाणी पाठविलं की माझा दास, माझा संदेष्टा हा भुकेला आहे, त्याला स्पर्श करून, त्याला जाग करून त्याच्यासाठी अन्न परमेश्वराने देऊ केलं. तो परमेश्वर एलियाची काळजी घेणारा परमेश्वर आमची काळजी घेणार नाही का? नक्की तो काळजी घेईल. एलियाचा परमेश्वर आमचा परमेश्वर आहे.
मोशेचा परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. अब्राहम, इसाक, याकोबाचा परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. तोच परमेश्वर की ज्या परमेश्वराने आपल्या दूताच्या द्वारे एलियाला जाग केलं, स्पर्श करून जाग केलं, आज तो आम्हाला स्पर्श करून जागू करू इच्छित आहे. घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. कशी परिस्थिती तुझ्या जीवनामध्ये असू द्या, कशी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये असू द्या, परमेश्वर म्हणत आहे मी तुझ्या बरोबर आहे. आणि त्या योजना परमेश्वराने त्याच्या लेकरांसाठी केलेल्या आहे प्रियानो, त्या कदापि असफल होणाऱ्या नाहीये, त्या प्रत्येक योजना सफल होणाऱ्या आहेत. आणि म्हणून प्रियानो एक वचन मी वाचूया, फिलिप्पी 4 आणि वचन 6 मध्ये. फिलिपियन चॅप्टर 4 वर्स 6. फिलिप्पी 4:6. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हालेलुया. वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. आम्ही सर्वजण म्हणूया, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. ओके, इकडच्या लोकांना आवाज नाहीये का? थोडं जोरात बोला ना मग प्लीज. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. कोणाला कळवा? आणखी एकदा थोडं जोरात. ओके. सो आज ज्या परिस्थितीचा सामना तुम्ही करताय, कदाचित एलिया सारखी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये उद्भवलेली आहे. किती मोठी समस्या असेल, आजार असेल, चिंता असेल, काळजी असेल, कोर्ट केस असेल, वादविवाद असतील, कौटुंबिक मतभेद असतील, पती पत्नीमध्ये असतील, आई वडिलांमध्ये असतील, मुलांबाळांमध्ये असतील, लेकरांमध्ये असतील, त्या प्रत्येक संघर्षाची परिस्थिती परमेश्वर जाणू नये. एलिया सारखं कदाचित आम्ही आमचा जीव घेऊन आम्ही पळत असू. आम्हाला वाटत असेल की परमेश्वर आता पुरे झालं, आता खूप झालं परमेश्वरा, आता माझा अंत तू कर. परंतु परमेश्वर त्याच्या देवदूताला पाठवून आज आम्हाला तो स्पर्श करू इच्छित आहे. ते सामर्थ्य तो आज आमच्या प्रत्येकाला देऊ करू इच्छित आहे की ज्या प्रकारे परमेश्वराने एलियाला प्रियांनो 2 वेळेचं अन्न दिलं आणि त्या अन्नाच्या जोरावरती प्रियांनो तो 40 दिवस आणि 40 रात्रीची वाटचाल करून तो प्रियांनो तो होरेब डोंगरावरती पोहोचला. आज तो परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना त्याच्या पवित्र आत्म्याचा स्पर्श करून आम्हाला प्रत्येकांना त्या होरेब डोंगरापर्यंत घेऊन जाण्यासाठी, की जो होरेब डोंगर, की ज्या डोंगरावरती परमेश्वर आपल्या व्यक्तीशी, आपल्या मावशीशी तो बोलत होता, भेट घेत होता, तोच परमेश्वर आज आम्हाला प्रत्येकांना त्या सामर्थ्यशाली प्रियांनो आम्हाला प्रत्येकांना त्या यरूशलेमेच्या, नवीन यरूशलेमेच्या भेटी संबंधी परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना तिथपर्यंत जाण्यापर्यंत प्रियांनो तो आम्हाला त्या प्रकारचं पाठबळ तो देणार आहे, सामर्थ्य देणार आहे की आम्ही प्रत्येक जण सुद्धा प्रियांनो आमची ही वाटचाल आम्ही करावी. आणि ही वाटचाल प्रियांनो आमची रात्रंदिवसाची वाटचाल आहे. ही वाटचाल थांबणारी नाहीये. हा संघर्ष प्रियांनो थांबणार नाहीये. परंतु ह्या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे की ज्या परमेश्वराने एलियाला त्या समस्यातून बाहेर काढलं आणि परमेश्वराने काय सांगितलं, आता तू काय कर माहितीये, आता जा आणि आलिशाला तुझ्या नंतरहून तू काय कर, त्याला संदेष्टा तू नेम, त्याचा अभिषेक तू कर. राजा संबंधी सुद्धा त्याने सांगितलं, आता तुला भीती वाटणार नाहीये, कारण आता मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझ्या नंतरहून मी संदेष्टा देणार आहे. हालेलुया. सो प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही ज्या परिस्थितीचा सामना आम्ही करतोय, ती परिस्थिती देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा येऊन जाते. एलियाच्या जीवनामध्ये ही परिस्थिती उद्भवली, ती परिस्थिती आपल्या जीवनामध्ये उद्भवते. परंतु प्रियांनो, ही गोष्ट आम्हाला कायम लक्षात ठेवायची की तो परमेश्वर विचारतोय की तू येथे काय करीत आहेस. आज परमेश्वर आम्हाला विचारत आहे की तू आज येथे काय करत आहेस. आणि याचं उत्तर परमेश्वराने आम्हाला देव केलेलं आहे की परमेश्वर आमच्या बरोबर आहे. मी जरी माझ्या जीवनामध्ये माझ्या
परिस्थितीचा सामना, संघर्ष मी करत आहे, त्या परिस्थितीबरोबर मी संघर्ष करत आहे, परंतु माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. मी माझा त्या प्रत्येक प्रश्नाचा शोध करण्यासाठी, माझा स्वतःची रक्षण करण्यासाठी मी स्वतः शोध केला, मी स्वतः मार्ग काढला, परंतु माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. याचा विसर मला पडला होता, परंतु आज परमेश्वराने मला आठवण करून दिली. तुम्हाला स्पर्श करण्यासंबंधी त्याचा आध्यात्मिक अन्न आम्हाला देऊन, तो आम्हाला प्रत्येकांना तृप्त करून, तो आम्हाला प्रत्येकांना बल संपन्न करून, आमच्या प्रत्येकांना आमच्या बरोबर तो कायम राहून आम्हाला प्रत्येकांना विजयशाली तो करेल, विजयशाली तो करेल. आणि आम्ही प्रत्येक जण ज्या प्रकारे एलिया त्या होरेब डोंगरावरती जाऊन पोहोचला, आम्ही प्रत्येक जण सुद्धा त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्या नवीन यरूशलेमेमध्ये आम्ही जाऊन पोहोचू, की ज्या ठिकाणामध्ये पियानो आमचा प्रभू आहे, आमचा परमेश्वर आहे, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही प्रत्येक जण असू. आम्हाला सोडणार नाहीये, तो सोडणार नाहीये, तो आमच्या बरोबर आहे. प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना तो आशीर्वादित करो. आमेन, आमेन.